OTT प्लॅटफॉर्म घ्या, सोशल मीडिया घ्या, सगळ्यात जास्त ऑडियन्स किंवा सगळ्यात जास्त यूजर एंगेजमेंट या कंपन्यांना कुठली लोकसंख्या देत असेल? ऑफकोर्स भारत. लाखो कोटी जण ट्विटरवर एक्सप्रेस होत असतात, रिॲक्ट होत असतात. जे होत नसतात त्यांना ट्विटर नुसतं काठावर बसून देत नाही, ते त्यांना रिॲक्ट व्हायला भाग पाडतं. कुणी मतं विचारलेली नसतात पण सगळेजण मतं मांडत असतात. ट्विटर मांडायला भाग पाडत असतं. पण ॲट द एंड ऑफ द डे इट इज अ बिग टाइमपास. त्याही पलीकडे जात द्वेष, राग, चिडचिड अशा नकारात्मक भावनांमुळेच ज्यांना जास्त रेव्हेन्यू मिळतो तसा त्यांचा ऑल्गोरिदमच सेट असतो. त्यामुळे अर्थात युजर्सकडनं पण तीच अपेक्षा असते. आणि हे सगळं मी नाही म्हणते, तर अगदी 2-1 वर्षांपूर्वी आलेली सोशल डायलेमा ही नेटफ्लिक्सवरची डॉक्युमेंटरी ही हार्श रियालिटी सांगते. तुम्ही ही डॉक्युमेंटरी जर पाहिली नसेल तर आत्ताचा काळ, ट्विटरच्या संदर्भात पुढचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामुळे मी सांगते खरंच आत्ताचा काळ हा एकदम परफेक्ट काळ आहे की ती डॉक्युमेंटरी आपण परत बघायला पाहिजे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर या डॉक्युमेंटरीचे काही मेन पॉईंट्स तुम्हाला सांगू का? सोप्या भाषेत मराठीत ते तुम्हाला समजून घ्यायला आवडतील का? हे आत्ताच्या आत्ता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तिथे गेलाच असाल तर सबस्क्राईब पण चॅनल नक्की करा. आणि आता आपण मेन टॉपिकला जाऊया. ट्विटरमुळे सगळे रिॲक्टिव्ह म्हणजे प्रतिक्रियावादी होत असताना या वर्षात हॅव यू एव्हर थॉट की ट्विटरची क्रेडिबिलिटी ही थोडीशी हल्ली आहे? मस्कच्या एका ट्विटनं फक्त ट्विटरला नाही तर सोशल मीडियाला हादरा दिलाय. 19 डिसेंबरला मस्क विचारतोय, राहू का नको ट्विटरचा मालक? मालकावर ही वेळ का आली आहे? कोण आहे जबाबदार? इन्व्हेस्टर्स, एम्प्लॉईज, युजर्स की स्वतः मालक? यावर्षी 4 एप्रिलला एलॉन मस्कनं ट्विटरचे 9.2% शेअर एक हाती जमवले आणि त्याच्यामुळे एलॉन मस्क ट्विटरचा बिगेस्ट सोलो शेअर होल्डर ठरला. जास्त शेअर जास्त अधिकार. आणि त्यानंतर थोड्याच दिवसात त्यानं राहिलेलं ट्विटरसुद्धा विकत घेण्याची ऑफर दिली. साधीसुधी ऑफर नव्हती ही. $54.2 पर शेअर म्हणजे जवळपास 44 बिलियन त्यानं ऑफर केलं अख्खं ट्विटर विकत घेण्यासाठी. त्यानं ही ऑफर सरळ फ्रेंडली पद्धतीनं दिली नाही तर मराठीत एक वाक्प्रचार आहे, खिंडीत गाठणं किंवा खिंडीत पकडणं. तसं काहीसं ट्विटरचं मस्कनं करायला सुरुवात केली. मस्क ट्विटरला म्हणला, हे बघा, राहिलेले शेअर जर तुम्ही मला विकत घेऊन दिले नाहीत तर मला ही कंपनी कशी पुढे वाटचाल करेल याच्याबद्दल काहीही विश्वास ठेवता येणार नाही. हॅव नो कॉन्फिडन्स. आणि त्याच्यामुळे मी कदाचित आत्ता जे माझ्याकडे 9.2% शेअर आहेत ते पण विकू शकतो. ह्या अशा डीलिंगला, प्रपोजलला, रांगड्या भाषेत धमकीला हॉस्टाईल टेकओव्हर असं सुद्धा म्हणतात. कारण इव्हन ट्विटरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना ही बायआउट ऑफर मान्य आहे की नाही याचं मस्कला ही ऑफर करताना काहीच देणं घेणं नव्हतं. कारण इनफॅक्ट त्यानं काही चॉईस तरी दिली होती का त्यांना? काहीच नाही. पण पुन्हा एकदा याच वेळेला एलॉन मस्कनं बुद्धिबळाच्या पटातल्या उंटासारखा परत तिरका तो चालायला लागला. त्यानं संपूर्ण ट्विटर विकत घेण्याची जी ऑफर दिली होती ती अचानक होल्डवर नेली. म्हटलं घेणार नाही आत्ता विकत. का? असं काय घडलं अचानक? तर मस्कनं एक ट्विट केलं आणि त्यात त्यानं असं लिहिलं की ट्विटर क्लेम करते त्याच्यापेक्षा जास्त फेक स्पॅम अकाउंट्स ट्विटरवर आहेत आणि त्याच्यामुळे त्यानं जी आधीही ऑफर दिली होती त्याचं असं म्हणणं आहे की मी तर खूप ओव्हरपे करतोय, खूप महागात विकत घेतोय ट्विटर. म्हणजे सोप्या भाषेत रिकाप बघा ना, एखादा कलिंगडासाठी ₹50 द्यायला तयार आहे. तो दुकानदाराला म्हटला की ₹50 दे नाहीतर मी ते घेतच नाही. आता दुकानदाराला तर गिऱ्हाईक हवंय, त्याला नाही म्हणता येत नाही आहे. तेवढ्यात घेणारा असं म्हटलं की कलिंगडावर तुम्ही म्हणताय त्याच्यापेक्षा जास्त डाग आहेत, त्याच्यामुळे आता मी ₹50 मला खूप वाटतात, मी एवढे देणार नाही कारण मी खराब कलिंगड विकत घेतोय. दुकानदाराचं असं झालं की भाव करत होता तोपर्यंत ठीक आहे, पण आता हा क्वालिटीवरच बोलायला लागला. ट्विटरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचं एक्झॅक्टली तसंच झालं. निगोसिएशन सुरू होती, खिंडीत पकडणं सुरू होतं तोपर्यंत ठीक आहे, पण मग आता मेन इंटिग्रिटीवरच प्रश्न विचारायला सुरुवात केली मस्कनं, तेही चव्हाट्यावर, ट्विटरवरच, जेणेकरून अजून कमी किमतीत ट्विटर विकत घेता येईल. मग ट्विटर भडकलं कारण आता प्रश्न रेप्युटेशनचा होता, इज्जत का सवाल होता. ट्विटरनं मग मस्क विरोधात दावा ठोकला आणि ट्विटर म्हटलं की आधी जी मस्कनं ऑफर दिली होती तीच ऑफर असली पाहिजे. आणि मग खूप मोठ्या लीगल फाईट नंतर मस्क म्हणला ओके फाईन, नो प्रॉब्लेम, मी ओरिजिनल ऑफरला मान्य करतो आणि ट्विटर विकत घेतो. त्यानं स्वतःचं मग नंतर ट्विटो बायो चीफ ट्विट म्हणून बदललं, स्वतः ट्विटर हेडक्वार्टरला सुद्धा पोहोचला. हे सगळं झाल्यानंतर गोष्टी प्रचंड भयानक वेगानं बदलायला सुरुवात झाली. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना मस्कनं घरी पाठवलं. आणि फक्त सीईओ नाही तर याच्या आधी कधीही झालं नव्हतं इतकं मोठं ले ऑफ. इतक्या स्टाफना, जवळपास सगळ्या स्टाफपैकी 75% स्टाफला ट्विटर म्हटलं टाटा बाय बाय. म्हणजे बघा 7,500 जणांनी नोकऱ्या गमावल्या आणि मस्कनं ठेवलं फक्त एक स्केलेटन स्टाफ म्हणजे साधारण 2-1 हजारांचा. आणि कंपनीत त्यानं प्रचंड मोठे बदल केले. एक
जे एम्प्लॉईज राहिले होते त्यांचे एम्प्लॉई बेनिफिट्सच त्यानं बंद केले. मस्क म्हटला की नोकऱ्या टिकवल्या आहेत ना तुमच्या, मग आता फ्री लंच, वर्क फ्रॉम होम हे सगळं काही नाही, आठवड्याला तुम्ही 80 तास काम करायचं, ऑफिसमध्ये झोपा हवं तर. दुसरी गोष्ट अशी झाली की ट्विटरकडे पैसे येण्यासाठी ब्ल्यूटिक विकायला निघाली. स्पेशल सबस्क्रिप्शन होती, त्याचे पैसे वाढवले. ट्विटरवर जास्तीत जास्त जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. आता लक्षात घ्या की ट्विटर हा काही यूट्यूब सारखा व्हिडिओ प्लॅटफॉर्म नाही आहे. म्हणजे बघा, आता तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय यूट्यूबवर बघताय तर तुम्हाला मध्ये मध्ये जाहिराती दिसत असतील आणि त्या जाहिरातीमधून जो टोटल रेव्हेन्यू मिळतो, जितका पैसा मिळतो, त्याच्या साधारण 55% ॲडव्हर्टाइजमेंट रेव्हेन्यू हा चॅनलला मिळतो. मस्कनं ट्विटरची स्पर्धा यूट्यूबबरोबर सुरू केली आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की जे ट्विटरवर व्हिडिओ टाकतील त्यांना आता यूट्यूबपेक्षा भारी, यूट्यूबला बीट करेल अशी ऑफर ट्विटर देणार. तिसरी त्यांनी गोष्ट जी बदलली आणि जी काही अंशी धोक्याची घंटा म्हणता येईल ती म्हणजे मस्क हा काही अंशी ठरवायला लागला स्वतःच की ट्विटरवर कोण असलं पाहिजे आणि कोण नसलं पाहिजे. आधी बॅन झालेली काही अकाउंट्स ही ट्विटरवर रिॲक्टिवेट झाली. मोठं उदाहरण सांगायचं तर आपल्या ट्रम्प तात्यांचं. अमेरिकेतल्या कॅपिटॉल बिल्डिंगमध्ये झालेल्या दंगलीला त्या लोकांना प्रोवोक केल्यामुळे ट्रम्पचं अकाउंट इनिशियली ट्विटरनं बॅन केलं होतं, पण तो बॅन निघाला. आणि या सगळ्या बदल्यानं एक खूप मोठा केऑस ट्विटरवर मागच्या काही दिवसांमध्ये, मागच्या काही महिन्यांमध्ये दिसतोय. 2022मध्येच पाहायला गेलं तर भारतात करण जोहर, आमिर खान, सोनाक्षी सिन्हा, शशांक खैतान ते इंटरनॅशनली जिम कॅरी, एल्टन जॉन, गिगी हाडिड, लॉंग लिस्ट आहे ज्यांनी ट्विटर सोडलं. काही जणांनी मस्कचं नाव घेऊन सोडलं. जाहिरातदारांनी त्यांचे पैसे काढायला सुरुवात केली आणि प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी असा एक रिपोर्ट समोर आता येतोय ज्यात ट्विटरचे वाभाडे निघायला सुरुवात झाली. पण बघा, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जगावेगळं काम करणारा एलॉन मस्कला हा सगळा केऑस होणार किंवा होणार नाही याची काही कल्पना ही आधीपासून नसेलच. असं होईल का? नाही, शक्यच नाही. मेथड्स त्याच्या ज्या आहेत त्या क्रिटिसाइज होऊ शकतात, पण यार मस्क भाई दिमाग आहे उसको. बघा ना, त्यानं जेव्हा पहिल्यांदा ऑफर दिली तेव्हा तो काय म्हटला होता त्याच्या ट्विटमध्ये की मी हे सगळं खूप सोपं आहे म्हणून करत नाहीये, मी हे सगळं खूप पैसे कमवण्यासाठी करत नाहीये, तर मी हे सगळं मानवतेसाठी करतोय, ज्याच्यावर माझं प्रेम आहे, मानवतेच्या दृष्टिकोनातून करतोय असं मस्कनं म्हटलंय. म्हणजे आधी ऑफर करायची, खिंडीत पकडायचं, ऑफर होल्डवर टाकायची, कमी पैसे ऑफर करायचे, मग कंपनी विकत घ्यायची, CEO सकट 75% लोकांना नोकरीवरून काढून टाकायचं, राहिलेल्या 25% ऑफिसमध्ये झोपा पण 15 तास काम करा रोज, अशी व्यवस्था करायची, त्यांची फ्री लंचेस बंद करायची, दंगलींना प्रोवोक केलेल्यांना बॅन ज्यांनी केलंय त्यांचे अकाउंट्स रिॲक्टिवेट करायचे आणि हे सगळं ह्युमॅनिटीसाठी करतोय असं म्हणायचं हे पचायला कदाचित थोडंसं जड जाईल, पण इट इज व्हॉट इट इज. आता ह्याची दुसरी बाजू पण अशी आहे की जसं मी मगाशी म्हटलं की जर मस्कना श्रीमंतच व्हायचं असतं तर मागच्या 8 पैकी 6 वर्ष ऑलरेडी लॉसमध्ये असलेल्या कंपनीला, जिथे वर्ल्ड लीडर्स, सेलिब्रिटीज रिचेबल असतात पण तसा कॉमन युजर बेस डे टू डे बेसिसवर खूप कमी आहे, अशा कंपनीला $44 बिलियन का विकत घेतलं असतं. शिवाय मस्कचे इतर ठिकाणचे फुटप्रिंट्स बघा ना किती स्ट्रॉंग आहेत. इलेक्ट्रिक कारला ॲक्च्युअल मार्केट कॉम्पिटिशनमध्ये सक्सेसफुली उतरवलेल्या टेस्ला कंपनीचा तो मालक आहे. स्पेसएक्स सारखे प्रोजेक्ट्स आहेत, माणसाच्या मेंदूला मशीन वाचू शकेल अशा प्रोजेक्ट्स, अशा प्रोग्रेसिव्ह कंपनीचा तो मालक आहे. ऑब्व्हियसली AI माणसाला बधीर बनवेल भविष्यात की खूप एफिशियंट बनवेल हा वेगळा चर्चेचा विषय, पण असं काहीतरी ह्युमन ब्रेन बदलणाऱ्या प्रोजेक्टचा मालक, ब्रेनलेस होण्याला उत्तेजन देणाऱ्या ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मचा मालक बनतो तेव्हा त्याची विशेष दखल आपल्याला घ्यायला लागते. जर त्याचं स्वप्न चांगलं असेल तर मग आता एकदम मागच्या काही दिवसात असं का व्हायला लागलंय की ॲडव्हर्टायझर्स, जाहिरातदार हे पैसे लावायला तयार होत नाहीयेत, स्पेंडिंग परत घ्यायला लागलेत. तर आता एक ॲडव्हर्टायझर म्हणून तुम्ही विचार करा की जर ट्रम्पसारखी अकाउंट रिॲक्टिवेट होत असतील तर मग तुम्हाला काय वाटतं की कॉन्ट्रोवर्सी नसेल? उठसूट कोणाचंही ब्ल्यू टिक आहे, ॲडव्हर्टायझर्स विश्वास कोणावर ठेवणार? आणि त्याच्यामुळे मस्कचं रिसेंट नोव्हेंबरमधलं ट्विट असं आहे की कंपनी $4 मिलियन पर डे गमावतीये कारण इनफ रेव्हेन्यूज नाही आहे. आणि आता हे अजून अगदी नाकापर्यंत येणार आहे कारण ट्विटर विकत घेण्यासाठी मस्कनं स्वतः कर्ज काढली होती, तिकडे टेस्लाची आर्थिक स्थिती घसरली आहे. याला 2 कारणं आहेत. एक म्हणजे टेस्लाची आता इलेक्ट्रॉनिक कारमध्ये मोनोपॉली नाही आहे, तर युंडाई, किया, टोयोटा, BYD या कंपन्यासुद्धा अफोर्डेबल इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आता आणत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मस्कसारखा बिझनेसमन जेव्हा ट्विटरचा फेस होतो तेव्हा अपेक्षित क्रेडिबिलिटी वाढताना दिसत नाही, त्याच्यामुळे मोठे मोठे इन्व्हेस्टर्स पाठ फिरवत आहेत.
म्हणजे आता आत्ताची परिस्थिती अशी आहे की फक्त ट्विटरच नाही तर टेस्लाची डुबती नैया बचाने के लिए भी चिडिया जिंदा रहना जरुरी आहे. आणि त्याच्यामुळे कमी स्टाफ, जास्तीचे कामाचे तास, प्रचंड काम करणारे कमी लोक हे जिवंत चिमणीचा आत्मा आहेत. तर मुद्दा असा आहे की अवकाशात रॉकेट सोडणाऱ्या, जमिनीवर इलेक्ट्रिक कार पळवणाऱ्या आणि माणसाच्या मेंदूचाही मशीन इंटरफेस तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एलॉन मस्कला ट्विटरवर लोकांचा विश्वास राहील असं वातावरण निर्माण करता येईल का? मस्क स्वतः एक इन्फ्लुएन्सर होतोय. ट्विटरचा सेंटर पॉईंट असताना कुणाला वोट करायचं हे सांगायला लागलाय. तर मग फ्री डिबेट, अनबायस्ड ओपिनियन असे शब्द खरंच प्रत्यक्षात मस्क ट्विटरवर आणू शकेल का? की प्रत्येक ट्विटरवर त्याचा एक तिसरा डोळा असेल? म्हणजे मी तुला गंमत सांगते की ट्विटरवर एक कॉन्व्हर्सेशन सुरू होतं आणि त्याच्यामध्ये स्वतः एलॉन मस्कचा मुद्दा ट्विटरच्या एम्प्लॉईनी खोडून काढला. म्हणजे बॉसला सांगितलं की बॉस यू आर नॉट राईट, पण म्हणून मस्कनं त्या एम्प्लॉईला त्या क्षणी कामावरनं काढून टाकलं आणि तेही पब्लिकली हाकलून दिलं. नंतर त्याने ते ट्विट बहुतेक डिलीट केलं. म्हणजे अशा वेळेला फ्री स्पीच ट्विटरवर राहील हा विश्वास मस्क कसा देणार आहे युजर्सना? डोंट नो. कॉमेडी इज लिगल नाव असं ट्विट मस्कनं केलं. पण मग म्हणजे मस्क कोण आहे? ट्विटरचा लॉ मेकर आहे का मस्क? फ्री स्पीचबद्दल मस्क खूप बोलतो. दंगलींना प्रोवोक केलेल्यांना अनबॅन करणं हे फ्री स्पीचचं समर्थन करणं आहे असं मस्कला वाटतं. पण खरंच असं आहे का की खरंच एक्स्ट्रीम ट्विट करणाऱ्यांपासून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वाचवणं, युजर्सना वाचवणं याला फ्री स्पीच म्हणता येईल? सो इन नटशेल आपण ज्या प्लॅटफॉर्मवर आता तावातावानं व्यक्त होत असतो त्याचा पाया काय? आणि आपण इतरांच्या कुठल्या तरी एका व्हिजनचे बळी तर ठरत नाही होत ना, पण आपल्याला इतकं काहीतरी समोर असं एंटरटेनिंग फेकलं जातं की ते गोळा करण्याच्या नादात त्यामागची एक डार्क साईड आपल्याला कधी दिसतच नाही. असं व्हायला नको म्हणून हा व्हिडिओ होता. अगदी लवकरच पुढचा व्हिडिओ पण घेऊन येणार आहे. पण ट्विटरवर तुम्ही असाल तर तुम्हाला ट्विटरवरचे काही बदल मागच्या काही महिन्यात जाणवले आहेत का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मदत करतायतच आणि अशीच मदत करत राहा. थँक्यू सो मच. धन्यवाद.